16 मे 2026 रोजी येणारी जी शनी अमावस्या आहे, या दिवशी तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट परिवर्तन तुम्ही करून आणू शकता संघर्षातून बाहेर पडण्यासाठी. जेव्हा कधी शनींचं हे गोचर मीन राशीतनं झालेलं आहे, तेव्हा महागाईला वाढलेली ही पाहायला मिळालेली आहे. अन्नधान्य किंवा गॅस इतर काही गोष्टींच्या उपयुक्त गोष्टींचा साठा कमी पडणं, या सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. शनी ग्रह 16 आणि 17 तारखेला तुमच्या जीवनामध्ये एक विशेष चांगले परिवर्तन घेऊन येत आहेत. कोणते परिवर्तन ते असेल, या 2 दिवसामध्ये तुम्हाला कोणती विशिष्ट उपासना करणं योग्य ठरेल, या 16 आणि 17 तारखेला कोणते आमूलाग्र बदल प्रत्येक राशीला होऊ शकतात, त्याचबरोबर ज्यांना 7.5 आहे, ज्यांना ढय्या सुरू आहे, लहानपणोती सुरू आहे, अशा वर्गाने सुद्धा या 2 दिवसामध्ये कोणती विशिष्ट उपासना केल्यानंतर शनी ग्रहाचे शुभाशीर्वाद मिळू शकतात. नमस्कार, आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. एक विशिष्ट माहितीचा किंवा विशिष्ट तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती समजून सांगणारा व्हिडिओ वारंवार घेऊन येत असते. राशीफळ यावरती आहेत, वास्तू संदर्भातले सुद्धा व्हिडिओज अपलोड आहेत. आता आपण समजून घेणार आहोत 16 मे 2026 रोजी येणारी जी शनी अमावस्या आहे, या दिवशी तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट परिवर्तन तुम्ही करून आणू शकता संघर्षातून बाहेर पडण्यासाठी. अधिक कष्ट करताय, त्या कष्टाला योग्य तो न्याय देण्यासाठी तुम्ही शनिदेवांची कोणती उपासना करू शकता. सर्वात प्रथम शनी अमावस्येला एक विशिष्ट उपासना प्रत्येक वर्गाने करावी आणि ती म्हणजे शनी चालीसा पठण. या दिवशी शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप केला तर निश्चित तुम्हाला आनंद वृद्धिंगत होतो, कष्टाची तीव्रता कमी होते, संघर्षातनं जाताय त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. हेही चांगलं फळ निश्चित तुम्हाला शनिदेव देत असतात. मग हे झालं प्रथम फळ. यानंतर शनी देवांची या दिवशी तुम्हाला कुठली विशिष्ट आणखीन उपासना करता येईल तेही समजून घेऊयात. ज्या दिवशी ही शनी अमावस्या येते त्या दिवशी अर्थात शनिवार आहे, तर या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही. शनी मंदिरात दर्शनाला तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जायचं आहे. दिवसभरात गेलात तरी चालेल. शनींना काळे तीळ, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावणं, याचबरोबर काळे तीळ, उडीद शनिदेवांच्या पायावरती वाहणं आणि त्यांच्या चरणाकडे लक्ष केंद्रित करून दर्शन घेणं. शम शनेश्वराय या मंत्राचा 11 वेळा मंत्र त्या ठिकाणी बसून म्हणणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या निश्चित करा. याने तुमच्या जीवनातील संघर्षाचा काळ कमी होतो. मग हे कोणत्या राशीने करायचंय, कोणत्या राशीने करायचं नाही असं काही नाही. प्रत्येक व्यक्तीने ही उपासना करावी. जो वर्ग 7.5 जातोय, शनी महाराजांची 7.5 ज्यांना आहे त्या वर्गाने तर निश्चित करायचं आहे, पण ज्यांना 7.5 नाही त्यांनी सुद्धा ही उपासना केल्यानंतर तुमच्या जीवनातला संघर्षमय प्रवास थांबू शकतो. अर्थात तुम्हाला शनी ग्रहाची महादशा सुरू आहे किंवा राहू केतू या ग्रहांच्या महादशा, अंतर्दशा, प्रत्यंदशा सुरू आहेत, तर अशा वर्गाने सुद्धा निश्चित ही उपासना शनिवारच्या दिवशी 16 तारखेला करायची आहे. ही झाली माहिती 16 तारखेची. 17 तारखेला काय विशेष होणार आहे. 17 तारखेला शनी ग्रह रेवती नक्षत्रातनं गोचर करतील. रेवती हे नक्षत्र 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. या नक्षत्राला बुधांचं नक्षत्र मानलं जातं किंवा ते बुधांचं नक्षत्र आहे. मग या नक्षत्रामध्ये जेव्हा शनी ग्रह गोचर करतात त्यावेळेस तुमच्या कर्माचा हिशोब, कर्माचं फळ किंवा कर्मावरती एखाद्या चांगल्या कृत्यावरती न्याय देणं, हे सगळं चांगलं फळ देत असतात. तुम्हाला माहिती असेल, आपल्याच यूट्यूब चॅनलवरनं जेव्हा मी राशीफळांचे वार्षिक राशीफळांचे व्हिडिओ टाकले त्यावेळेसही तुम्हाला काही सांगितलं होतं की देशामध्ये सुद्धा या रेवती नक्षत्रामध्ये, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये शनींचं गोचर जेव्हा होईल मीन राशीतनं संपूर्ण वर्षभर, तर तुम्हाला काही अंशी महागाई किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टींसाठी टंचाई भासणं, एक महत्त्वपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला हस्तक्षेप करताना अडीअडचणी येणं, या सगळ्या गोष्टी घडतात. कारण उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असू दे, ते जे शनींचं स्वतःचं आहे आणि त्याचबरोबर रेवती नक्षत्र जे आत्ता सुरू होणार आहे या महिन्यातील 17 मे रोजी, तर या नक्षत्रातनं जेव्हा मीन राशीतनं शनी ग्रह गोचर करतात, मीन राशीला उपभोगतात, त्यावेळेस जेव्हा कधी शनींचं हे गोचर मीन राशीतनं झालेलं आहे, तेव्हा महागाईला वाढलेली ही पाहायला मिळालेली आहे. अन्नधान्य किंवा गॅस इतर काही गोष्टींच्या उपयुक्त गोष्टींचा साठा कमी पडणं,
या सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजेच शनी ग्रह हे ज्यावेळेस जलतत्वाच्या राशीतनं गोचर करतात त्यावेळेस निश्चित तुम्हाला जीवनामध्ये अस्थिरता आणून देत असतात आणि तीच अस्थिरता तुम्हाला आता पाहायला मिळालेली आहे. हे राशीफळ आपण नोव्हेंबरमध्ये पाठवलं होतं, अपलोड केलेलं होतं. त्यावेळेसही तुम्हाला या पुढच्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली होती, अंदाज आला होता. राशीफळ आपण जे समजून घेतो त्यातनं आपण दैनंदिनीमध्ये काय परिवर्तन करावं यासाठीच करत असतो. रोजच्या दिनचर्येमध्ये काय स्थिरता ठेवायची आहे, काय गोष्टी बदल करायच्या हेही समजून घेत असतो. आणि असेच कर्मफलदाता शनिदेव या रेवती नक्षत्रातनं जेव्हा गोचर करतात तेव्हा सगळ्यात मोठी प्रथम गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आणि कर्माने किंवा आपण म्हणू की योग्य पद्धतीने आपल्या कार्याला गती द्यायची असते. याचे चांगले पडसाद तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात शनिदेवांच्या कृपादृष्टीने. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, या 17 तारखेला तुम्हाला शनिदेवांची नित्य उपासना करायची आहे. संपूर्ण दिवस तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल, जेव्हाही तुम्हाला नामस्मरण करता येईल तेव्हा तुम्ही शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. गोचर हे 17 तारखेला रेवती नक्षत्रातनं होणार आहे. 16 तारखेला शनी अमावस्या आहे. म्हणजेच हे दोन्ही दिवसाचं औचित्य साधून हा व्हिडिओ केलेला आहे. निश्चित या दिवसाचा लाभ घ्या, तुमच्या जीवनातल्या अडचणी कमी करून घ्या. मेष, कुंभ आणि मीन या 3 राशींना 7.5 सुरू आहे. तुमच्या तिघांसाठी सांगू इच्छिते, या 3 राशीच्या जातकांसाठी सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये तुम्हाला या 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त शनींचं नामस्मरण, शनिदेवांना तिळाचा तेलाचा दिवा लावणं, तीळ अर्पण करणं, उडीद अर्पण करणं किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या गोरगरिबांना किंवा मंदिराच्या बाहेरच्या गोरगरिबांना अन्नदान करणं, या गोष्टी निश्चित करा. याचे खूप सुंदर फळ तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्यावरती शनिदेवांची कृपादृष्टी प्राप्त होईल. हे झालं ज्यांना महादशा किंवा 7.5 आहे त्यांच्यासाठी. ज्यांना लहानपणवती आहेत अशा 2 राशी आता सध्या स्थितीमध्ये लहानपणवतीतनं जात आहेत. त्यातली पहिली रास म्हणजे सिंह रास आणि दुसरी रास म्हणजे धनु रास. तर या 2 राशीने सुद्धा या 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त शनिदेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर या 2 दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त काळ्या वस्त्राचं दान करणं, काळे तीळ, काळे उडीद, मीठ शनिदेवांच्या पायावरती अर्पण करणं, या गोष्टी करायच्या आहेत. जो गरजू आहे, ज्याला अन्नधान्य, वस्त्र किंवा पुस्तकं याची काहीशी तुटवडा आहे, त्यांच्यापर्यंत ते मिळत नाहीये, त्यांच्याकडे तेवढं अर्थार्जन नाहीये की ते घेऊ शकतात, त्यांना तुम्ही सहकार्य करा. जेणेकरून शनिदेव तुमच्या कर्मातील काही दोष आहेत, तुमचे जे काही चुकीचे कर्म तुमच्याकडनं घडले आहेत, काही चुका आपल्या दैनंदिनीमध्ये नित्यसेवेमध्ये सुद्धा आपल्या कमी असल्यामुळे घडत असतात. त्यामुळे नित्यसेवा वाढवायची आहे. या दिवशी नित्यसेवेमध्ये हे बदल करून घ्या. रोजची जी दिनचर्या ठरलेली आहे, दिनचर्येमधली जी नित्यसेवा सकाळच्या वेळेस ठरलेली आहे किंवा संध्याकाळच्या वेळेची ठरलेली आहे, त्यामध्ये या गोष्टी वाढवा आणि निश्चित तुम्हाला शनिदेवांची कृपादृष्टी पाहायला मिळेल. संपूर्ण या 2 दिवसामध्ये तुम्हाला दिवसभर ही उपासना करणं लागू पडणारी आहे. ही विशेष माहिती आपण समजून घेतली आणि त्याचबरोबर शनिदेवांचं रेवती नक्षत्रातलं गोचर हे देशावर सुद्धा एक विशेष परिवर्तन करून आणणारं असणार आहे. संपूर्ण पुढील वर्षभर सुद्धा शनिदेवांच्या या स्थानातनं गोचर केल्यामुळे, मीन राशीतनं गोचर केल्यामुळे, रेवती नक्षत्रातनं गोचर केल्यामुळे जे जे काही चुकीचं कार्य करतायत किंवा काही गोष्टींमध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना न्याय देत नाहीयेत, त्यांच्यासाठी नक्कीच दंडाधिकारी शनिदेव हे तुम्हाला दंड देऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडे ज्या होणाऱ्या चुका आहेत, काही त्रुटी आहेत, कामातली अस्थिरता आहे, आळस आहे, मरगळ आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर पडून नित्य उपासनेने चांगलं कार्य करायला सुरुवात करायची आहे. तर आज आपण समजून घेतलं शनी ग्रह 16 आणि 17 तारखेला कोणते विशेष बदल परिवर्तन तुमच्या जीवनात घडवून देतील. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राम